नमस्कार मित्रांनो, मी आता पुढील ॲपॅरिझम 251 पासून आपणास माझे सांगणे चालू करीत आहे. ॲपॅरिझम 251 काही औषधे अशी आहेत की ती शरीरात आलटून पालटून एकमेकाविरुद्ध लक्षण निर्माण करतात. उदाहरणार्थ इग्नेशिया, बेलाडोना, ब्रायोनिया, रस्टॉक्स अशा औषधांची निवड अगदी योग्य असूनही जर फायदा दिसून येत नसेल तर काही वेळ न घालवता अशोकारी रोगात पुन्हा तेच औषध सूक्ष्म मात्रेत द्यावे, जेणेकरून रोग्याला लवकर फायदा होईल. ॲपॅरिझम 252 चिरकालीन रोगांची चिकित्सा करीत असताना विशेषतः दोषजन्य म्हणजे मायाजमेटिक विकारात योग्य प्रकारे शोधलेली औषधाने चांगला परिणाम दिसून आला नाही तर व काही दिवस वाट पाहिल्यानंतरही रोगी बरा होण्याची चिन्हे दिसत नसतील तर रोग दुरुस्तीला कुठले कारण अडथळा करीत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हे कारण कदाचित त्याची अयोग्य राहणी किंवा त्याच्या घरातील अयोग्य मानसिक अशांतता असू शकते. अशी रोग कायम ठेवणारी कारणे दूर केलीच पाहिजेत, अन्यथा योग्य होमिओपॅथिक औषधेही त्याचा रोग बरा होणार नाही. ॲपॅरिझम नंबर 253 अशोकारी रोगात औषध दिल्यानंतर रोग्यात काय बदल होत आहे? रोग्याला आराम पडतो आहे की औषधीजन्य रोगवृद्धी होत आहे हे ठरवणे आवश्यक आहे. लक्षणांतील जर सूक्ष्म फरक असेल तर हे ठरवणे कठीण असते. अशा वेळी रोग्याच्या मानसिक स्थितीमध्ये काय बदल होत आहेत हे सूक्ष्म निरीक्षण करून ठरवले पाहिजे. अशा वेळी शारीरिक लक्षणे जरी जास्त असली तरी रोगी मानसिकदृष्ट्या पूर्वीपेक्षा चांगला दिसून येईल हे त्याच्या चांगल्या वागणुकीवरून, शांतपणावरून, मनमोकळ्या स्वभावावरून, त्याच्या उच्च व आदर्श विचारावरून व त्याच्या नैसर्गिक मूळ स्वभावावरून दिसून येईल. याउलट त्याची मानसिक स्थिती समाधानकारक नसली तर औषधीजन्य रोगवृद्धी ऐवजी त्याचा प्रत्यक्ष रोग वाढत आहे असे अनुमान काढावे. हे अनुमान आपण केलेल्या सूक्ष्म निरीक्षणावरून ठरवले पाहिजे. ॲपॅरिझम 254 काही रोगी असे असतात की औषध दिल्यानंतर रोग बरा होत आहे की औषधीजन्य रोगवृद्धी होत आहे हे त्यांना समजत नाही, परंतु काही काळ वाट पाहिल्यानंतर लक्षणे कमी झाली तर ती रोगवृद्धी औषधीजन्य होती की नैसर्गिक रोग वाढत होता याचा निर्णय घेता येईल. रोग्याला जरी अल्प प्रमाणात बरे वाटत असले तरी तो सहसा हे औषध करायला तयार होत नाही. अशा वेळी काही नवीन त्रासदायक लक्षणे उत्पन्न न होता त्याची मूळ लक्षणे कमी होत आहेत हे त्याच्या मानसिक स्थितीवरून सूक्ष्म निरीक्षणावरून ओळखता येईल. ॲपॅरिझम 255 असा मंद बुद्धीचा रोगी जर आपणाकडे आला तर त्याच्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल तो नीट सांगू शकत नाही. त्यामुळे आपण रोग्याचा इतिहास नोंद करताना जी लक्षणे घेतली आहेत त्यात रोग्याला प्रश्न विचारून क्रमशः कोणती लक्षणे कमी झाली व कोणती झाली नाहीत हे विचारावे. जर त्याने काहीच बदल नाही असे सांगितले तर काही नवीन लक्षणे निर्माण झालीत का हे बघावे. असे विचारित असताना त्याच्या मानसिक अवस्थेकडे लक्ष द्यावे. मानसिक अवस्थेमध्ये थोडा जरी चांगला बदल असेल तर रोगी अल्पांशाने का होईना दुरुस्त होत आहे. अल्पांशाने का होईना दुरुस्त होत आहे असे निश्चित समजावे. परंतु म्हणावी तशी रोग दुरुस्ती होत असेल तर निश्चित समजावे की रोग्याच्या वागणुकीत कुठेतरी चूक होत आहे
आणि योग्य होमिओपॅथिक औषध असूनही औषधाची मात्रा जास्त स्थूल म्हणजे लार्ज असल्यामुळे औषधीजन्य रोगामध्ये रोगवृद्धी बराच काळपर्यंत टिकत आहे असे समजावे. ॲपारिझम 256 रोग्यात काही नवीन लक्षणे उत्पन्न झाली तर असे सहसा औषध संपूर्णपणे समान नसल्यामुळे वाढते. तो आपणाला जरी बरे वाटते असे सांगत असला तरी त्याच्यात जर या म्हणण्यावर फारसा विश्वास ठेवू नये, परंतु ही चुकीची औषधामुळे निर्माण झालेली भ्रामक समजूत होय. ॲपारिझम 257 खरा होमिओपॅथिक चिकित्सक असेल तर तो ठराविक औषधे ठराविक रोगावर हमखासपणे पूर्वी अनुभवाप्रमाणे उपयुक्त ठरली असली तरी वारंवार नाही असे जर तो करीत असेल तर काही अधिकच उपयुक्त ठरणारी औषधे त्याच्याकडून दुर्लक्षिली जातील. म्हणून औषधाची निवड करीत असताना चिकित्सकाने मन पूर्वग्रहदूषित ठेवू नये. ॲपारिझम 258 जर चिकित्सक खरा होमिओपॅथिक असेल तर पूर्वी कधी कोणत्या वापरलेल्या औषधामुळे दुष्परिणाम झालेले असले तरी ते औषध इतर कोणत्या दुसऱ्या रोग्याला वापरू नये असा चुकीचा समज करून घेणार नाही. ज्याने ध्यानात असू द्यावे की प्रत्येक औषध हे आपण वापरणार ते लक्षण समोरच्याला जास्तीत जास्त समान असावे. असे करताना मन व पूर्वग्रहित दूषित ठेवू नये, औषधाची निवड करू नये. ॲपारिझम 259 होमिओपॅथिक चिकित्सा करीत असताना आपण अतिशय सूक्ष्म औषध वापरत असल्यामुळे त्याचा योग्य परिणाम व्हावा म्हणून रोग्याच्या खाण्यापिण्यात व वागणुकीत असे काही नवीन नसावे की त्याचा औषधासारखा परिणाम होऊन रोग दुरुस्त होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होईल. ॲपारिझम 260 विशेषतः चिरकालीन रोगाची चिकित्सा करीत असताना रोग्याचे खाणे पिणे आणि इतर वागणूक रोग वाढविण्याला पोषक तर नाहीत याची काळजीपूर्वक माहिती गोळा करावी, कारण रोग कायम ठेवण्यास हे कारण प्रमुख असल्यामुळे ते अवश्य टाळले पाहिजे. टिप: चिरकालीन रोग दुरुस्त होण्याच्या मार्गात कोणकोणत्या गोष्टी वर्ज्य केल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती डॉक्टर हनीमान यांनी या टिपेत दिली आहे. कॉफी शक्यतोवर घेऊ नये. चहा, बियर नावाची दारू, ब्रँडी नावाची किंवा इतर कोणती औषधीजन्य दारू, मसाल्याचे चॉकलेट, कोणत्याही प्रकारचे वासाचे पदार्थ, वनस्पतीचा किंवा पालेभाज्यांचा रस, कोणत्या औषधीजन्य वनस्पती किंवा पालेभाज्या ज्यात औषधी गुण आहेत अशी कंदमुळे वगैरे खाऊ नये. यात कांदा, लसूण, मुळा वगैरे पदार्थ येतात. जुनाट खोवा किंवा मांस जे थोड्याफार प्रमाणात सडत असेल तर ते खाऊ नये. सर्व प्रकारची अति खाणे, साखर तसेच मीठ हे पदार्थ पण जास्त प्रमाणात घेऊ नयेत. अतिशय गरम खोलीत किंवा अति थंड खोलीत निवास करू नये. शरीराला अपायकारक असे कोणत्याही प्रकारचे कपडे घालू नयेत. बंद व हवा नसलेल्या खोलीत राहणे. बैठकीचे काम जास्त प्रमाणात करू नये. अति व्यायाम, अति झोप किंवा पडून राहणे, उगाच रात्री जागरण करणे टाळावे. अतिमैथुन, अतिसंभोग टाळावा. अतिवाचन, विशेषतः
मला शोभ करणारी पुस्तके वाचू नयेत. अति क्रोध, अति दुःख, अति मानापमान वगैरे भावनांच्या आहारी जाऊ नये. या सर्व गोष्टी शक्यतो टाळाव्यात.